यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। काय सांगितलं अर्थ? वपुर्गृहं धनं दारा, वपू म्हणजे शरीर, गृह धन, कशा कशाविषयी मोह आहे, मोही जीवाला किंवा मूढ जीवाला, किंवा तो अशा ठिकाणी मोह करून स्वतः मूढ होतो, अज्ञानी होतो, दुःखाला प्राप्त होतो. तर अशा त्या मूढ जीवाचं लक्षण सांगतायत. म्हणजे स्वतःच्या आत्म्याला झाकणं असं झालं. काय म्हणजे मीच माझ्या परिणामांनी माझ्या आत्म्यावर आवरण घालतोय हे कळत नाही आपल्याला. जसं म्हटलं, आपली इष्ट वस्तू असेल आणि त्याला आपण झाकून ठेवलं आणि शोधत बसलोय तर कधी मिळायची? काय पाय का तुम्हाला? नाही, इथं आहेत खुर्च्या दुसऱ्या. तर काय सांगत होते, मीच माझ्या आत्म्यावर झाकण घालतोय किंवा स्वतःला न जाणण्यायोग्य मीच माझं अडथळा बनवतोय. म्हणून सांगतायत की त्या मोहाचा नाश करायचं तर स्वभावाचा आश्रय घ्यायला लागणार आहे. बाहेरच्या कुठल्याही क्रियेने, शरीराने किंवा काय तुमच्या धर्माच्या नावावर सगळं केलेलं जे काय क्रियाकांड असेल त्याच्याने आत्मा मिळणार नाही. म्हणून तिथं उदाहरण सांगितलं एक की समयसारमध्ये तलवार असती. म्हणजे त्यांनी घेतलंय तिथं वेगळ्या उद्देशाने, पण मला इथं ते थोडंसं लावावं वाटलं. पूर्वी राजे लोकांकडं असायची सोन्याची तलवार, रत्नांची तलवार, हिऱ्याची तलवार असं. काय उपयोग होत्या तलवारीचं? लय हुशार आहे मा तुम्ही. का? म्हणजे सोन्याची तलवार नसते तर सांगितलं म्यान असती ना, ती म्यान सोन्याची असती. जर सोन्याची तलवार असती तर काय झालं असतं? ते म्हणले त्याच्यानी लढाईच करता येणार नाही, ती फक्त दिखावा असतो सोनं म्हणजे. म्हणून त्यांना म्हणायचं होतं की तिथं ती सोन्याचं मूठ असलेली असेल किंवा म्यान असलेली असेल तलवार, किंवा त्याला रत्न लावलेले असतील, किंवा ते काय वेगळ्या धातूचं चांदीचं वगैरे असेल, पण तलवार जी असती ती नियमाने लोखंडाचीच असणार, तरच त्याचं उपयोग आहे, अन्यथा त्याचा उपयोग नाही. मग जसं ती तलवार आतमध्ये आहे म्यानाच्या आत, आणि तिच्यात जास्त बळ आहे, म्यानात बळ नाही आहे. कोणी म्यानाने लढाई खेळत नाही, तर तलवारीने करतं लढाई. मग कशासाठी उदाहरण सांगितलं? तसं म्हणले आत्मा सोनं आहे का लोहा आहे सांगा म्हणले. उलट झालं का? शरीर सोनं आहे का लोहा आहे? हो, शरीर सोनं आहे, शरीर लोहा आहे. उलट झालं, उलट. म्हणजे आता इथं सांगायचंय ते बळाच्या अपेक्षेने सांगायचं आहे ना. म्हणून सांगतायत की आत्म्यात असं बळ आहे जसं त्या लोखंडामध्ये बळ आहे, आणि मग ती लोखंडाची तलवारच युद्धामध्ये समोरच्याचं धड वेगळं करू शकते. सोन्याची तलवारीने म्हणले कागद सुद्धा कापता येत नाही. आणि तसंच सांगितलं आत्म्याची शक्ती जी आहे ती त्या शक्तीच्या बळावरच कर्मांचा नाश होतोय. कर्मांना कट करायचं कार्य आत्मिक शक्तीने होतं, शरीराच्या शक्तीने नाही. म्हणून सांगतायत शरीर सोन्याचं असलं तरी पण त्याचा काही उपयोगच नाही आहे, आणि आत्मा सोन्याचा असून पण उपयोग नाही आहे. म्हणून बळाच्या अपेक्षेने सांगताना त्यांनी घेतलं की आत्म्यामध्ये असं बळ आहे जसं त्या तलवारीमध्ये, लोखंडाच्या तलवारीमध्ये बळ आहे. मग त्या बळाचा आपण कुठं वापर करतोय? हो, सगळा आपला वेळ बाहेर चाललाय.
म्हणजे सगळं बळ प्रत्येक समयामध्ये अनंत बलाचं आपण गैरवापर करतोय किंवा वेस्ट घालवतोय. मग आपल्या श्लोकानुसार सांगितलं ना काय, धन पहिल्यांदा गृह चाललं होतं काल. वपुर्गृहम धनम दाराम, धनाविषयी त्या गृहाविषयी मोह आहे या जीवाला. तर तो मोह काय अडथळा करतो किंवा त्या मोहाचं काय तुम्हाला त्रास. घराचा मोह कसा करतो, शरीराचा मोह बघितला आपण, घराचा मोह कसा करतो हा जीव. काय गरज आहे घराचा मोह करायची. बर बर ग्रसित करतो. बर मानचं चिंतन असं झालंय की जसं राहू त्या चंद्राला किंवा सूर्याला ग्रसित करतो, म्हणजे घेऊन टाकतो म्हणायचं आहे, त्याला आच्छादित करून टाकतो. मग तसं म्हणलं घर म्हणजे या जीवाला, जीवाच्या ज्ञानाला आच्छादित करून टाकतं किंवा जीवाला पकडून ठेवतं, ग्रसित करतं, असं घर आहे. मग घरच नाही तर प्रत्येक परिग्रह तुम्हाला ग्रसित करणारा आहे. म्हणून त्याच्यामध्ये अडकणं किती भयंकर आहे हे सांगतायत. काय म्हणतायत. तर काल आपण बघितलं ना, म्हणजे पूर्वीची लोक होती ना, तर ते असं ऐकलं आम्ही अनेक ठिकाणी, असं दिसलं पण बरं का. म्हणजे आता आम्ही कुठं कुठं MP UP राजस्थान वगैरे गेलो होतो कधी यात्रेला, तर तिथं लोक ईडर वगैरे बघितलं असेल, ईडरचेच तुम्ही लोक सगळे. तर तिथं कुठंतरी असं पहाडावर आहे ना मंदिर, मग तिथं सांगितलं त्यांनी खूप घरं आहेत, अशी रिकामी आहेत घरं ती. तर सांगितलं की त्या घरांमध्ये पूर्वी वस्ती असायची, राहायला असायचे लोक जिनधर्मी असलेले वगैरे. पण असं लोकांची मान्यता बुद्धी की हे घर म्हणजे काय आपलं नाही आहे, आणि त्यामुळं ते तिथल्या तिथं सोडून पुढं निघून जायचे. म्हणजे न त्या घराला लॉक असायचं, न ते आपल्या नावावर आहे, ते आपलं आहे, काय प्रॉपर्टी आहे, असलं काय प्रकार नव्हता. मग विहार करत ते प्रवास करत करत सांगितलं जिथं थांबायचे तिथं जाऊन ते घर माझं, आणि मग तिथं राहायचं. तिथलं काम झालं, पुढं जाताना ते घर तसंच जसं आहे तसं सोडून जायचे पुढं. म्हणजे ते असं नाही की परत जायचं आहे आपल्या गावाला, ते आपलं घर आहे असं नाही. मग तिथं पुन्हा येऊन कोणी राहणार आहे त्यांच्या त्या ठिकाणी ते राहायचे, पुन्हा ते निघून जायचे असं. म्हणजे जसं जंगल होतं ना पूर्वी, जंगलामध्ये राहायचे ते, तिथं कोणाचं काय मालकी. मग तसं घरं पण अशी असायची. कारण पूर्वी लोक एकतर समुदायामध्ये राहत नव्हते म्हणले, मग परत समुदायामध्ये राहायला लागल्यावर अशी घरं वगैरे यायला लागली. मग घरात राहत होते ते पशूंचं वगैरे भय नको म्हणून राहत होते घरामध्ये. पण असं त्या घराशी मोह नव्हता की हे माझं. सोडून जाताना सहज त्यांनी त्यांचं ते सुटायचं. आणि मग नंतर सांगितलं असं मोहाचा पसारा वाढत गेला. मग प्रत्येक गावामध्ये घर, प्रत्येक गल्लीमध्ये घर असं वगैरे, आणि ते आमचं माझं. मग त्याच्यासाठी सगळा उठारटा. मग त्याच्या हां, मग तिथं खूप घरं होती अशी रिकामी. आणि मग तिथल्या लोकांनी असं सांगितलं, गाईड लोकांनी, की असं पूर्वी लोक सोडून जायची, त्यामुळे ती घरं सगळी उघडी असायची. काय तिथं काय असू दे नसू दे, जे येऊन राहते त्याचा वापर त्याला. जसं धर्मशाळेमध्ये आपण जातो आता, ते कोण म्हणते माझं आहे म्हणून, राहतो तोपर्यंत माझं, सोडून जाताना काय त्याच्याबद्दल वाईट भाव असतात. म्हणजे सोडून जाताना कुठं मोह होतोय. मग तसं म्हटलं की असे विचार नाही आहेत आपले ज्या घरात राहतो, त्यामुळं तिथं जास्त त्रास होतो. तसे विचार राहायला पाहिजेत. मग म्हणून तर ते त्यागी मुनी होताना लोकांना त्रास होत नाही, कारण असं मोह आधी ज्ञानातून सुटलेला असतो तो परिग्रह. आपण त्या ज्ञानामध्ये इतकं जकडून ठेवलं, इतकं मोही झालोय त्याच्याविषयी, त्यामुळं ते सोडताना नको वाटतंय, सुटतंय, सोडून घेतात. म्हणून मग सांगितलं ना काय, मृत्यू सोडवतो, त्याच्या आधी आपण सोडत नाही. म्हणून सांगितलं त्या घरासाठी अनेक वादविवाद, ते कोर्ट कचेऱ्या, तंटे वगैरे हे सगळं दिसून येतं.
मग ते घर असू दे, जमीन असू दे, काय शेत असू दे, घर बांधायला पण भारी भारी बांधायला लागलाय म्हणतायत तुम्ही सगळे घर. अजून त्याचा मोह वाढावा ना, ते दुसऱ्याचं घर भारी म्हटलं की त्याच्यापेक्षा माझं घर भारी असावं. मग ते सांगितलं होतं ना मध्ये एकदा, सेठजींनी घर बांधलं कुठंतरी गुजरातमध्ये, आणि त्यांना खूप पैसेवाले होते, भरपूर पैसा ओतून घर बांधलं, एकदम बेस्ट बांधलं. आणि खरोखर तसं कुठं कोणाचं घर नव्हतं त्या एरियामध्ये, त्या गावामध्ये. तर त्यांना इच्छा होती की सगळ्यांनी येऊन माझं घर बघावं आणि कौतुक करावं असं त्यांचे भाव, एवढं भारी बांधलं असं. त्यामुळे त्यांनी सगळ्या गावाला, नगराला आमंत्रण दिलं की माझ्या घरी घर बघायला या म्हणून. आणि मग लोकांना पण असं काय म्हणायचं, उत्सुकता की इतका पैसा खर्च करून काय बांधलंय नक्की. 3 मजली घर बांधलं होतं सेठजींनी म्हणल्यावर. आता त्यांनी दिवस सांगितला तर त्या दिवशी सांगितलं कितीतरी किलोमीटरपासून लोक आली बघायला घर, आणि अशी रांग लावून कितीतरी किलोमीटरपर्यंत रांग होती की ती घर बघायसाठी सगळे आत येत होते. आणि मग ते येणार आणि सगळेजण ऑब्वियस आहे, एवढं असं घर कधी बघितलं नव्हतं म्हटल्यावर लय त्यांचं तोंड भरून कौतुक करून जाणार. मग अजून सेठजी फुगायला लागले आता, म्हणजे खुश झाले ना, माझं घर, सगळेजण माझी प्रशंसा करतायत आणि मी केलेलं काम लय चांगलं आहे असं त्यांचं. मग त्यांनी आपलं सांगितलं होतं सगळ्यांना येताना, म्हणले तुम्हाला ह्या घरात काही जरी चूक कुठं दिसली तरी सांगा. आणि काय झालं, सगळे असे बघून बघून जात होते त्या घराला, आणि त्यामध्ये एक माणूस अडकला. आणि त्याला प्रत्येकाला दाखवत होते सेठजी समोर उभारून, बरं का, इथं माझं किचन आहे, इथं हॉल आहे, इथं बेडरूम आहे, असं वगैरे सगळं वरपर्यंत 3 मजली. आणि मग एक ठिकाणी दाखवत असताना तो मनुष्य अडला. आणि म्हणजे तिथं सगळं दाखवून झाल्यावर त्याला त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही दिसली. त्यांनी एका शब्दाने म्हणलं नाही की छान बांधलंय असं. मग त्या सेठजींनी विचारलं काय झालं, काय तुला आवडलं नाही का, काय तुला चूक दिसली का याच्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये 2 चुका आहेत, एक नाही. आता सेठजी परेशान, म्हणजे म्हणले नक्की काय झालं, कुठल्या चुका दिसला ह्याला, असं त्यांना ऐकायची जिज्ञासा. ते म्हणले नाहीच, माझ्या घरात कुठलीही चूक नाही आहे. आणि असं सांगितल्यावर ते म्हणाले की मी दाखवू शकतो तुम्हाला काय चूक आहे ती. तर त्यावेळी सांगितलं की पहिली चूक काय म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ज्यांनी हे घर बनवलं तो राहणार नाही. म्हणजे नित्य राहणार किंवा हे किती शाश्वत आहे असं त्यांची, त्या सेठजींची भावना ना, किंवा मी हे बांधलेलं किती ड्युरेबल आहे असं सांगायचं होतं. जास्त दिवस राहणार, टिकणार, पडणारच नाही, काय ह्याला होणारच नाही अशी त्यांचं सांगायचं उद्देश. आणि मग ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट, हे घर नश्वर आहे. किती दिवस राहणार ते, फार फार तर तुमचं आयु संपल्यानंतर दुसरं 1-2 पिढी राहिलं तर नंतर परत ते जीर्ण शीर्ण होणार, पडणार. त्यामुळे हे काही शाश्वत स्थान नाही आहे. आणि दुसरं काय म्हटलं तर, न हे बनवणारा शाश्वत राहणार आहे, न त्यात राहणारा शाश्वत राहणार आहे. त्यामुळं सगळं अनित्य आहे, नश्वर आहे, या दृष्टीने तुम्ही पाहत नाही आहे. तुम्ही त्याला काय पाहताय, हे तर शाश्वत राहणार. आणि त्यामुळं त्याला पटलं त्या सेठजींना की मी ज्याला छान म्हणतोय ती सुंदरता लगेच दुसऱ्या क्षणाला सुद्धा राहणार नाही आहे, नष्ट होणार आहे ती सुंदरता. म्हणून सांगितलं त्या घरामध्ये आसक्ती, मोह करणं ही मूढता आहे. पक्षी कसं घर बांधतात माहिती आहे, म्हणजे माझ्या खोलीत बांधले, प्रत्येक खिडकीमध्ये खोलीत घर बांधले तो त्या पक्ष्यांनी. बाहेरच, कारण झाडं आहेत त्यामुळं ते झाडावर न येऊन पक्षी तिथे राहतात. तर एका खिडकीत बांधलं त्यांनी, आणि ते काय हे अंड घातलं होतं बहुतेक त्या कबुतरांनी, आणि ते मी खिडकी उघडायची बंद करून टाकली. मग आता ते घर केलं होतं बाहेर म्हणल्यावर, आणि मी गेले असतील एक थोडे दिवस, मी काय तिकडं बघितलं पण नाही, काय केलं नाही. आणि त्याच्यानंतर ते पक्षी उडून गेले.
म्हणजे ते काय अंडं वगैरे झालं असेल, त्यातनं बाहेर आलं असेल पिल्लू किंवा काय झालं काहीच माहीत नाही आपल्याला. आणि ते पक्षी यायचे बंद झाले, ते जसंच्या तसं घर काड्यांचं तसंच होतं. आणि खूप दिवस झालं ते आलेच नाहीत. आणि मग त्यावरनं कळालं की ते सोडून गेले. म्हणजे पक्ष्यांचं असं नाही आहे की इथं एक ठिकाणी घर गेलं तर तिथंच राहतील. ते सोडतात, दुसरीकडे जाऊन परत घर बांधतात. आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा असं त्यांचं कार्य चालू असतं. नाहीतर तर असं कुठलं स्थान आहे असं नाही आहे त्यांना. म्हणजे त्यांना निर्मोह म्हणायचं का नाही मग कसं माणसापेक्षा. परिग्रह तरी कुठे गोळा करते, परिग्रह पण नसते. हां, म्हणजे भाव परिग्रह आहे, पण बाहेरून काय म्हणायचं, द्रव्य परिग्रह दिसत नाही. पण म्हणून काय ते घरापासून निर्मोह झाले असं नाही आहे. माकडाचं घर कसं असतं हो? माकडाने घर बांधलं का? माकड घरच बांधत नाही. होय ना. त्या झाडावर काय झाडावर. मग सांगितलं ना त्याला, थंडी वाजायला लागल्यावर ते बाकीच्यांचं बघते आणि म्हणते आपण थोड्या दिवसांनी थंडी गेल्यावर घर बांधू. मग ते पाऊस पडल्यावर पावसात भिजायला लागलं तर म्हणला पाऊस थांबू दे घर बांधू. मग ऊन पडायला लागल्यावर ऊन संपल्यावर घर बांधू. असं करत करत त्या माकडाने कधी घरच बांधलं नाही. काय म्हणते पद्मा, आपलं घर कुठं आहे? म्हणजे आपण ज्ञानात घर घेऊन फिरतो सगळीकडं. म्हणून सांगतायत की सोडा त्याला, ज्ञानातनं तरी सोडा. बाहेरून सोडू शकत नाही तोपर्यंत राहतोय तिथं ती गोष्ट वेगळी. पण त्याच्यासाठी मग सांगितलं, त्या घरासाठी सगळे कशाय, त्या घरासाठी क्रोध करतो, त्या घरासाठी मान करतो. म्हणजे एकदा सांगितलं होतं ना, जेव्हा परिग्रह लावता होतो आपण, किती परिग्रह, 24 प्रकारचा परिग्रह आहे अंतरंग आणि बहिरंगमध्ये. तर त्याच्यामध्ये सुमत प्रकाशजींनी असं घटवलं होतं की जो बहिरंग 10 प्रकारचा परिग्रह आहे ना, तर त्या प्रत्येक परिग्रहाबरोबर जसं क्षेत्र, वास्तू, हिरण्य, सुवर्ण, धनधान्य, दासीदास, कुप्य, भांड, हे सगळे जे 10 परिग्रह आहेत, त्या एकेका परिग्रहाबरोबर अंतरंग 14 परिग्रह लावायचे. कसं? क्षेत्र म्हणजे घर घ्या पहिलं, जाऊ देत. त्या घराविषयी मिथ्यात्व कसं असतं हो? हे घर माझं, या घरात माझी सुरक्षा, या घराने मला सुख, हे घरच माझ्यासाठी आश्रय, हे सगळं मिथ्यात्व आहे. आणि घर माझं हे सगळ्यात मोठं मिथ्यात्व. मग मिथ्यात्व सांगितलं. क्रोध, मान, मायालोभ सांगा. घराविषयी क्रोध, सगळ्यापेक्षा माझंच घर चांगलं आहे, ते लोभ झाला. क्रोध, क्रोध काय नीट बांधलं नाही किंवा जसं पाहिजे तसं केलं नाही, मग ह्याच्यासाठी क्रोध झाला. हां, फरशी नाही चांगली, कुठंतरी काहीतरी अडथळा दिसला, काय म्हणायचं, पडलेलं झडलेलं दिसलं तर ते त्याच्यामध्ये क्रोध. मग हां, तर सगळीकडं कुठं असं समजून घ्या. तर तिथं सांगितलं की घराविषयी क्रोध झाला. पुढं घराविषयी मान, आता त्या सेठजींना झाला तसा, माझंच घर सुंदर, हा झाला मान. किंवा आता सांगितलं ना, प्रत्येकाचं वेगळ्या वेगळ्या स्टाईलचं घर आहे. हां, आणि प्रत्येकाला ते दाखवायचं आहे. आतून कसं असतंय माहीत नाही, बाहेरून दाखवायसाठी फार सुंदर सुंदर घर बनवतात. पण म्हणजे मिथ्यात्वानी त्याच्यामध्ये आनंद मानतो, हे छान झालं असं. आणि त्याच्याविषयी क्रोध, त्याच्याविषयी मान झाला. मायाचारी कशी हो? घराच्या विषयी माझं आहे, माझं आहे, हे मिथ्यात्व सांगितलं की आपण. मायाचार कसा? कपट. आई, आपण म्यूट असतात का बघत जावा. काय म्हणले? मायाचार कसं? खोटेपणा, काय म्हणायचं आता, ते लिगली जर नसेल, काय म्हणायचं, कायदेशीर नसेल घर, तर ते झाकायचं, लोकांना दाखवून द्यायचं नाही, त्या सरकारला कळू द्यायचं नाही, त्याचा टॅक्स भरायचं नाही, हे सगळं मायाचार झाला. किंवा पाहिजे तेवढी जागा घ्यायची नाही, त्यापेक्षा थोडीशी वाढवून घेतली, वाढवून बांधलं. हां, जेवढं बांधायचं नसतं तेवढं बांधलं, तर हे सगळी मायाचार झाली. आणि
लोभ कसा सांगितलं आता तसंच, मोहासारखंच लोभ, म्हणजे जिथं हां अजून पाहिजे असा लोभ, किंवा ह्याच्यासारखे मला अजून दुसरं बांधायचं आहे, किंवा हेच चांगलं आहे असं वगैरे, हे सगळा लोभ झाला. क्रोध मान माया लोभ असं आता समजून घ्या. त्याच्यामध्ये हास्य रती तिथं राहिलं तर आपल्याला आनंद वाटतोय, आणि त्या घरापासून दूर राहिलं तर अरती होते, शोक होतो. हे सगळे कशाय नौकशाय सगळे त्या घराच्या विषयी मोह दाखवतात. मग जितका मोह अधिक असणार तितकं जीवाला अधिक त्रास आहे, अधिक संसार भ्रमण आहे. काय सांगायचं होतं मला त्याच्यामध्ये आता? हां 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 140 प्रकार झाले होय. बरं, तुम्ही आपलं चिंतन पुढं चाललंय तुमचं. 10 प्रकारच्या बहिरंग परिग्रहामध्ये 14 प्रकारचे जेव्हा अंतरंग परिग्रह लावतो प्रत्येकी, तर त्याचे भेद होतात म्हणतायत 140 होतात. म्हणजे 140 प्रकारचा मोह आहे आपल्याजवळ एका वस्तूविषयी, आणि तशा अनेक वस्तूंविषयी. एक घर असेल तर 140, आणि अनेक घरं असली तर आता गुन्हेगार करून बघा. हां, आणि मग त्या घराविषयी इतकं अटॅचमेंट असती, इतकं आपणत्व ममत्व असतं की एक एक लोक होमसिक होतात. म्हणजे काय हो, त्या घरातून बाहेर पडायचे विचारच नाहीत, त्या घरातच राहायचंय, ते घरच आपल्याला सुरक्षा वाटते, त्या घराशिवाय करमत नाही वगैरे असले परिणाम असतात ना. मग कुठंच जाण्याचे भाव होत नाहीत, किंवा तिथं असलं तरच बरं वाटतंय, बाहेर गेलं की रोगी होतो असे वगैरे, ह्याला म्हणायचं होमसिक. मग घरात कोण नसलं तरी चालेल, पण घर सोडणार नाही. मग ह्याला म्हटलं घराचा तीव्र मोह. मग अशा मोहाने निमाने जीवाला दुर्दशा भोगावी लागते. कुठलं घर आपलं आहे, हे शरीर सुद्धा आपलं घर नाही आहे हे सांगतायत, ह्याला सोडावं लागणार आहे. तर बाहेरचं घर कुठलं घर आपलं आहे हो? म्हणून सांगितलं ना समता षोडशीमध्ये काय सांगितलं, देह भिन्न है कर्म भिन्न है, उदय आदि भी भिन्न हो. घर का मिळालं हो तुम्हाला? असं घर का मिळालं? घरातले लोक असे का मिळाले? सगळं आपल्या परिणामांचं फळ आहे ना. असं घर मिळण्यामध्ये मी केलेले भाव आहेत पूर्वीचे, असा संयोग मिळावा हे माझेच भाव आहेत पूर्वीचे. मग या घरामध्ये मला जी खोली मिळाली ते सुद्धा मला स्थान मिळण्यायोग्य मीच केलेले परिणाम असतात. काय म्हणले पद्मा? असं आपल्याला स्थान मिळालं जिथं आत्ता तुम्ही राहताय हॉस्टेलमध्ये मुंबईला, तर असं स्थान मिळण्यायोग्य कोणाची चूक आहे सांग? तिथं राहायला नको वाटतंय, किंवा हां असं वाटतंय का माझी चूक आहे म्हणून? तिथं आपल्याला योग्य खानपान मिळत नाही, योग्य रहनसहन मिळत नाही, योग्य संयोग मिळत नाही. किती सुख आहे हो अशा ठिकाणी. म्हणजे आपणच केलेल्या किती विचित्र परिणामांचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आणि मग तिथं सांगितलं भक्ष अभक्ष सगळं मिळून आहे. आता मुंबईसारख्या एरियामध्ये एक ठिकाणी असं राहिलं नाही की तुम्हाला जैनांना म्हणून बाहेर राहायचं नसतं. सांगितलं ना माताजींनी तुला, अशा ठिकाणी राहायचं नाही जिथं आपल्या धर्माचं पालन होत नाही. त्या धर्मापेक्षा जास्त काय नाही आहे. म्हणून पाप करून शिकण्यापेक्षा न शिकता धर्म केलेलं चांगलं. काय म्हणले सांग? पाप करून शिकण्यापेक्षा न शिकून धर्म केलेलं चांगलं. मग नुसतं बोलायसाठी नाही बरं का, मला तीव्र भाव कर बघ, आपल्याला असं संयोग मिळेल की कदाचित आपल्या धर्माचं यथार्थ पालन पण होईल. मला अशा ठिकाणी राहायचंच नाही, किंवा मला तसलं भक्ष्याचं स्पर्श पण नको, आपल्याला दृश्य पण नको, ते असे तीव्र भाव करायचे जेणेकरून आपल्याला तसं संयोग दूर होतो आपल्यापासून. मग सांगितलं की माताजींनी तिला सगळं असं प्रतिक्रमण करायला सांगितलं.
असा संयोग मिळाल्यासारखे आपण परिणाम केले. तिथं असताना आपण दृढ नाही राहिलो. आता एक सांगितलं ना, एक जण होती मुलगी, तिला मॅचसाठी परदेशात जायचं होतं. काहीतरी कसली मॅच होती, तर व्हॉलीबॉल का काय म्हणायचं, डॉजबॉल असली कुठली तरी मॅच होती स्कूलतर्फे कॉलेजतर्फे, आणि तिला जायचं होतं फॉरेनमध्ये. आणि तिला कळालं की त्या कंट्रीमध्ये कुठं व्हेज मिळतच नाही काय. इवन जाताना सुद्धा तिला शिपनी जावं लागणार होतं, तिथं पण तिला काय मिळणार नव्हतं. तर तिने 10 का 12 दिवसाचं काहीतरी त्यांची ट्रिप होती. तर एक तर सांगितलं घरातनं निघताना सगळं बरोबर घेतलं, पण पुढं जाईल तसं, दिवस जाईल तसं संपत गेलं ना. तर तिला येत असताना तर सांगितलं त्या शिपमधनं रिटर्न येत असताना काहीच नव्हतं जवळ. मग तिने फळं घेतली होती फक्त, आणि सगळीकडंच नॉनव्हेज होतं. काय त्या शिपमध्ये सुद्धा सगळे जेवायला बसले तर तिथं ते नॉन व्हेजिटेरियनच होते. आणि ही एका वेगळ्या टेबलवर जाऊन ते फळं खात होती म्हणले. मग तिथल्या वेटरनी येऊन विचारलं, तुम्ही जैन आहे का म्हणून. असं असतं, जैनांची आयडेंटिटी अशी एकदम प्राईम आहे सगळ्या कंट्रीमध्ये, इतकं इम्पॉर्टन्स आहे. मग तिला त्या वेटरनी स्पेशली करून दिलं म्हणे, असं सगळं स्वतंत्र व्यवस्थित काय तिला आवश्यक असेल तसं. कसं मिळालं सांग पद्मा, काय करायचं. परिणाम करायचे, दृढ राहायचे. बघ येईल कोण तर तुला करून द्यायला. म्हणजे आपल्या धर्मात जितकं आपण स्टेबल राहतो, दृढ राहतो ना, काही घडू देत मी करणार नाही एवढं आपण जर चांगलं राहिलं ना, अशा ठिकाणी मला काय चांगलं मिळालं तरी सुद्धा खायला नको आहे, अशी भावना तीव्र ठेवणार तर तिथं उलटा अनुकूलता मिळते आपल्याला. नसेल तर नाहीच. असं आम्ही केलं. म्हणजे जेव्हा व्रत केलं होतं 1 महिन्याचं, तेव्हा 1 महिना एकासन होतं ज्येष्ठ चिनवर व्रतमध्ये. आणि अशी काय शरीरात शक्ती नव्हती की आपण करू शकू. पण माताजींनी सांगितलं सगळे करणार आहेत, करायचं काय त्याच्यामध्ये, होत असतं म्हणल्या. आम्हानी एक शब्द टाकला, काय होईल ते होईल म्हणला, आणि मग पहिला दिवस उजाडला. आणि पहिला उपासच होता. आम्हाला काही एकासनं होत नव्हते उपास, तर कसं व्हायचे. आणि उपासानंतरचे एकासनं म्हणजे भयंकर तप असायचं आमच्यासाठी. आणि मग तरी पण पडलोय ना त्याच्यात, तर काय आपण दोष लावणार नाही, एवढं तर निश्चित होतं. आणि मग असं मस्त पार पडलं ते. सगळ्या कर्मांची निर्जरा व्हायची होती, तिथे भरपूर निर्जरा झाली. होत असती निर्जरा, फक्त स्टॅबिलिटी पाहिजे आपली तशी. बरं चला, मला म्हणायचं होतं की घर छोटं असू देत नाहीतर मोठं असू दे, त्याच्याविषयी मोह भयानक मोठा आहे. त्याच्यामुळं त्या घरापासून आपण दूर होत नाही, त्या घराचा आपल्याला मोह सुटत नाही. आजकाल तर काय झालं, पूर्वी लोकांची म्हणलं घरं छोटी असायची, कुटुंब मोठं असायचं, राहायला जागा नसायची, पण एकमेकांमध्ये अटॅचमेंट होती. आता काय झालंय हो, घरं मोठी झाली आहेत. भांडणं झाली तरी पण अटॅचमेंट असायची, असं मला सांगायला लागले. आता भांडण झालं की एक एका पूर्वेला आणि दुसरं पश्चिमेला असतंय. आणि ते उलट आहे असं आहे आता. पूर्वी लोक भांडायची पण आतनं प्रेम असायचं, आणि आता लोक दाखवत आहेत की प्रेम आहे, पण अंतरंगामध्ये कधी हा दूर जाईल अशी तिटकार आहे एकमेकांविषयी. म्हणून सांगितलं की पूर्वीची घरं कशी होती, छोटी होती, कुटुंब मोठे असायचे आणि ते एकत्र राहायचे, तरी पण त्यांच्यामध्ये एक जिव्हाळा होता, आपुलकी होती. आणि आता उलट काय झालंय, घरं मोठी झाली आहेत, पण एका घरात एक कुटुंब सुद्धा पूर्ण नाही आहे. त्यामुळे त्या घरातलं मुलगा बाहेर, मुलगी बाहेर. काय म्हणताय? माणसं कमी झाली आहेत, सगळंच कमी झालंय. माणसांमधलं प्रेम कमी झालंय, त्यातलं धर्म कमी झालाय. काय राहिलंय हो, नुसतं धनाच्या मागं पळतोय आपण, त्यामुळं धर्म नष्ट झालाय. म्हणून म्हणायचंय की ते घर कसं म्हणायचं अशा त्या 4 भिंतींना. पूर्वी एका घरात मोठे कुटुंब एकत्र राहत, आता मोठ्या घरात एक कुटुंब सुद्धा पूर्ण राहत नाही. म्हणजे त्या घरापासून वैराग्य झालं का हो त्यांना.
उलट सांगितलं त्या घरात असू दे नाही तर नसू दे त्याच्याविषयी इतके रागद्वेष असतात, इतके मोह असतो. म्हणून घरातल्या मोठ्यांना वृद्धाश्रमात ठेवायला सुद्धा नको म्हणत नाहीत. का? कारण घरात जागा कमी पडतीये किंवा ते आपल्या नावावर करून घ्यायचं आहे किंवा त्याच्यामध्ये हिस्सा द्यायचा नाही आहे कोणाला, सगळ्या असल्या प्रकारचे विचार. म्हणून सांगतायत काय, हा सगळा मोह दर्शवतो आपल्याला त्या घराविषयी, त्या परिग्रहाविषयी. म्हणून किती आपण त्या मोहापासून दूर राहू शकतो एकदा टॅली करा ना. आपल्या ज्ञानात कोणाकोणाला स्थान दिलंय आपण. आपलं ज्ञान हे खरं घर आहे, ज्ञान मंदिर म्हणलं ना, किंवा हे शरीर मंदिर म्हणलं आणि त्यातला देव आपण. आणि मग त्या घरामध्ये आपण कोणाकोणाला स्थान देतोय त्या ज्ञानामध्ये. जितकं कचरा भरणार आहे तितकं चांगल्या गोष्टींसाठी जागा राहणार नाही. म्हणून म्हणलं ना, तनुजीन मंदिर मन कमलासन, तनुजीन मंदिर मन कमलासन, त्यावरी चिन्मय तुंग यजे जिन पदकमलानी संग. म्हणजे तनुजीन मंदिर, शरीर हे मंदिर आहे. मन कमलासन, मनरूपी कमलासनावर त्यावरी चिन्मय तुंग, त्यावर राहणारा हा चैतन्य मात्र आत्मा आहे. तो कसा आहे? त्या सगळ्यापासून भिन्न आहे. त्या मंदिराचा त्या देवाशी किती संबंध हो? त्या देवाला किती त्या मंदिराचं, किती त्या मंदिराविषयी भाव? काहीच नाही आहे. देव तर स्वतःमध्ये राहतो, तो देव म्हटला जातो. मग तसंच सांगितलं इथं सुद्धा या मंदिरात राहतोय म्हणतोय आपण, पण त्या देवाला त्या मंदिराशी म्हणजे या घराशी, या शरीराशी काहीही लेणं देणं नाही. म्हणून तिथं त्याला त्या विचाराला सोडवायला पाहिजे की हे घर माझं किंवा हे चांगलं, हे असावं, हे पाहिजे. म्हणून म्हटलं काय कसला संबंध आहे या शरीराशी आपला? एक क्षेत्रावगाह संबंध आहे. मग हे तर दूर आहेच, पण ह्याच्यापेक्षा सुद्धा हे जे 4 भिंतींचं घर आहे हे अजून दूर आहे. मग आपला मोह कुठं कुठं पसरतोय? सगळ्या दूरदूरच्या वस्तूंमध्ये पसरतोय. म्हणून सांगितलं मुंबईमध्ये केवढं घर असतं, बघितलंय कधी? काय अतुल का? छोटे फ्लॅट ते घर कसं म्हणायचं असं विचार आलं मला. म्हणजे आमच्या घरातलं एक खोली पण ते घर नाही आहे असं. नाहीतर त्यांच्या घरापेक्षा आमची खोली खूप मोठी म्हणायचं. म्हणजे ते एकच काय म्हणायचं आता, ते रेल्वेचा डब्बा असल्यासारखा असेल. त्याच्यातच किचन कट्टा, त्याच्यातच एका साईडला बेडरूम, एका साईडला संडास बाथरूम. काय ते आकार न प्रकार त्याला काय मिळेल तिथं. फक्त घर आमचं म्हणायला लोकांना लई. मुंबईत आमचं घर आहे बरं का, काय पद्मा? म्हणजे त्याचं लोकांना अप्रूप. मग ते केवढं आहे, कसं आहे, काय तिथं. आणि तसल्या घरांमध्ये पण लोकांना देव ठेवायची इच्छा, ते जिनवाणी ठेवायची इच्छा. पण घरामध्ये काय अशुद्धी पाळणार नाही, त्या देवाचं विनय नाही राहणार. कुठं देव ठेवतात माहिती आहे? ते किचन कट्ट्यावरच कुठंतरी एखादं कपाट करणार, नाही तर ते कपाट करणार आणि त्याच्यामध्ये देव. कुठं बसायचं आणि कुठं वितरागता करायची हो? कशाला ना असं देवाचा अभिनय करून आपल्याला घरात ठेवून, जिथं स्थान नाही अशा स्थानी ठेवून कशाचं कुठं काय फळ भोगणार आपण त्याचं? बरं, म्हणजे हा पण एक मोहच म्हणायचा. काय? एक तर ते आपल्याला राहण्यासारखं स्थान नाही आहे, अशा स्थानी आपण भगवंतांना विराजमान करायचं. म्हणजे त्यांचं कुठं राहिलेले होते तीर्थंकर आणि चक्रवर्ती सगळे लोक, महापुरुष अशा महालांमध्ये राहिलेले. आणि तुम्ही कुठं ठेवताय हो आता त्यांना? आमचा मुंबईमधला तो महालच म्हणा. किती 10 फुटी घर असते, 15 फुटी घर असते. अशामध्ये ते कधी त्यांचं बेडरूम पण मोठं असेल तीर्थंकरांचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने. आणि अशा ठिकाणी आपण त्यांना विराजमान करतोय तर किती मोठा अभिनय आहे. म्हणजे अज्ञानाने काय करतोय हे पण आपल्याला कळत नाही. तर
तर हे बाहेरचं सगळे घर म्हणजे आपलं घर नाही. त्या घराला आपल्या ज्ञानात घेतलंय ही आपली चूक आहे. राहतोय हे मोठी चूक आहे. ठीक आहे, जाऊ देत, राहावं लागतंय, आपला नाईलाज आहे, आपण अजून विरक्त झालो नाही आहे त्याच्याविषयी, बाहेर अजून त्यागी मुनी होऊ शकत नाही आहे, तर राहतोय, तर खंत आहे का तशी आपल्याला? म्हणजे एक फेकलं जायला पाहिजे असं म्हणतात आम्हा. जरी राहतोय तरी या परिग्रहामध्ये हे माझं नाही आहे, इथं मी राहायला नको, अशी अशी तुटलेली भावना असावी. तर तुम्ही राहिला तरी पण त्याच्याविषयी काय दोष नाही. जसं सांगितलं, ते कोण होते? कवी होते ना, एकदम विरक्त होते आणि त्यांचं त्या परिणामांचं वैराग्याच्या निमित्तामध्ये त्यांच्याकडनं त्यांचा क्षयक्षम वाढला होता. त्यांच्याकडनं खूप चांगली काव्यरचना होत होती आणि खूप दूरपर्यंत त्यांची ख्याती झाली होती. मग त्यांना भेटायला म्हणून अनेक देशातले लोक यायचे आणि एक दिवस असंच आले होते, तर ते बसले होते 7 गाद्यांच्या वर. आठवलं का? आणि ते आपलं कार्य चालू होतं त्यांचं, काव्य करायचं. आणि ते परदेशातल्या आलेल्या माणसाला वाटलं की असलं कसलं वैराग्य यांचं, हे तर इतक्या थाटमाटमध्ये बसलेत, बाजूला 2 जण पंखा हलवत आहेत, ते गाद्यांच्या गाद्यावर ठेवून त्याच्यावर बसलेत, इतकं मोठं घर आहे आणि कसलं वैराग्य ह्यांचं म्हणून. मग त्यांना जरा ते पटलं नाही त्या फॉरेनरला. मग त्यांनी म्हणलं की असं कसं तुमचं, म्हणले, तुम्ही काव्य तर इतके वैराग्यपूर्ण करताय आणि सांगताय, सगळ्यांना संबोधन करताय, आणि तुमच्यातच काय दिसत नाही आहे वैराग्य. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते भोगतोय ते ना, हां ते पुण्याची शिक्षा भोगतोय तेच आहे. हां, असंच म्हण काहीतरी, बरोबर. त्यांचं नाव माहिती आहे का? कवी होते ते कुठले तरी. नाही. बरं, तर ते म्हणाले की मला कोण म्हणलं तुम्हाला, म्हणले मला ह्याच्याविषयी राग आहे. मला म्हणले कशाविषयी राग नाही आहे म्हणून सांगितलं त्या कवींनी. मग चला म्हणले माझ्याबरोबर ते फॉरेनर, आणि निघाले 2 जण. म्हणले तुमच्या देशाला माझ्या देशाला चला म्हणून. मग चल म्हणले, आणि मागचं काही बघितलं पण नाही, निघाले त्याच्याबरोबर. आणि जाताना रस्त्यामध्ये एके ठिकाणी आता काहीच घेतलं नव्हतं म्हटल्यावर त्यालाच वाटलं, त्या फॉरेनरला, की एवढा मोठा माणूस आहे आणि ह्याला काहीतरी खायला प्यायला तर घ्यावं आपण. आणि रस्त्यात जाताना एका जंगलातनं त्याला बसवलं एका झाडाखाली आणि म्हणले तुम्ही इथं बसा, मी सोय करून येतो. आणि गेला काहीतरी खायला प्यायला आणायला. आणि तोपर्यंत काय झालं, दुसरा एक राजा का कोणीतरी त्या रस्त्याने जाताना दिसलं आणि त्याला कळलं हा मोठा कवी आहे. लगेच त्यांनी तिथं तंबू आणले, सगळे व्यवस्था केली, परत गाद्यांवर गाद्या बसून त्याच्यावर त्याला उचलून बसवलं. आणि परत हा फॉरेनर येईपर्यंत हा असाच गाद्यावर बसून लिहित होता. काय झालं, पुण्य मागं फिरत असतं जर असेल तर, नसेल तर किती ओरबाडून घेतलं तरी मिळणार नाही. म्हणून असं कुठं बसायला जाऊ नका. मला सांगायचं, ज्ञानात ज्याला घेतोय त्याला सुद्धा सोडायला पाहिजे. तो परिग्रह, तिथं खरं परिग्रह सुटला जर आपण ज्ञानातून सोडला तर. अशी विरक्ती आपल्याला येणार स्वभावाच्या साधनेने. हां, नुसतं बाहेरून सोडून काय परिग्रह सुटत नाही. म्हणून असं धर्म साधना कधी होणार, जेव्हा आपल्या निर्मळ स्वभावाला, ज्ञानाला जाणणार, तेव्हाच आपल्याकडून सुद्धा ती खरी धर्माची साधना होणार. हो, जाणा. असंख्यात प्रदेशी स्वघराला जाणा. पहा, हा मी निष्परिग्रही आत्मा आहे. या आत्म्याला बाह्य घराची आवश्यकता नाहीच. या बाह्य परिग्रहाचा मला मोह नाहीच. मी तर निर्मोह आहे, निष्परिग्रह स्वरूप आहे. जाणणाराच आहे.
आहेच. ओम विसर्जन. नमो अरिहंत